नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी संतोष करंजे, कृषी विज्ञान केंद्र बारामतीमध्ये मधून आपण यावर्षी ग्रॅव्हिटी ड्रिप इरिगेशनचं प्रात्यक्षिक दाखवत आहे। येत्या जानेवारी महिन्यामध्ये 15 ते 19 जानेवारीला कृषक हे प्रात्यक्षिक आधारे कृषी प्रदर्शन आहे आणि त्यामध्ये या ठिबक सिंचनचा आपण माहिती घेणार आहे। आता माझ्या पाठीमागे आपण पाहत आहात, हा 2.5 एकरचा एक सलग क्षेत्र असणारा प्लॉट आहे की जो एकाच वॉलवर एकच सबमेन आणि एकच वॉल याच्याद्वारे आपण पूर्ण 2.5 एकर क्षेत्र भिजवत आहे। याचं वैशिष्ट्य असं आहे की एकच लॅटरल सबमेन पासून ते 500 फूट पर्यंत शेवटपर्यंत एकच लॅटरल आहे। 100% 2 लिटर डिस्चार्ज सुरुवातीचा ड्रिपर ते शेवटच्या ड्रिपर पर्यंत तुम्हाला दिसतोय। हे जे ड्रिप आहे हे इस्रायल मधून आपण इथं इम्पोर्ट केलेलं आहे। याचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्याला वीज नसेल तरी चालेल, फक्त 2 फूट उंचीचं पाणी असेल तर आपल्याला पाणी पूर्णपणे 2 फुटापर्यंत त्या टाकीमध्ये भरल्यानंतर त्याच लेवलनं शेवटपर्यंत एकसारखा ताशी 2 लिटर डिस्चार्ज मिळणारा ड्रिपर हा आहे। याचं डिझाईन त्या कंपनीने स्पेशली बनवलेलं आहे आणि त्या पद्धतीने हे इन्स्टॉल केल्यानंतर फक्त अट अशी आहे की साधारणपणे 2 फूट उताराचा स्लोप असला पाहिजे। त्यापेक्षा जास्त जर उतार असेल तर त्याला आपल्याला एकसारखा डिस्चार्ज मिळणार नाही। पण याला प्रेशरची गरज नाही, अगदी अर्धा केजी प्रेशरमध्ये पूर्णपणे प्लॉट चालतो। सुरुवातीला जर आपल्याकडे उंच टाकी असेल आणि टाकीतून आपण सायफन पद्धतीने त्याच्यामध्ये जर पाणी घेतलं तर त्याची 2 फूट लेवल केल्यानंतर सगळं पाणी एकसारखं इथं भिजतं। आपण माझ्या पाठीमागे जो प्लॉट पाहताय हा कोथिंबिरीचा प्लॉट, माझ्या इथं उभं राहिल्यापासून ते शेवटच्या टोकापर्यंत 540 फूट अंतर आहे आणि हा जळगाव सुपे तालुका बारामती येथील अण्णा खोमणे यांच्या क्षेत्रामध्ये आपण केलेला आहे। तुम्ही कधीही इथं येऊन पाहू शकता। दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, याला वेंचुरीची गरज नाही, खतं त्या टाकीमध्ये तुम्ही भरा आणि ती टाकीची लेवल मेंटेन झाल्यानंतर ती खतं त्या टाकीमधून मिक्स होऊन जातात। फिल्टरसाठी त्याच्यामध्ये जी जाळी आहे त्या जाळीमध्ये जर समजा गाळ किंवा शेवाळ आलं तर एक 8-10 दिवसानंतर आपण ती साफ करू शकतो। ती जाळी साफ करून पुन्हा त्याच्यामध्ये टाकायची। फिल्टरचं काम ती जाळीच करत असते। याच्यामध्ये लॅटरल चोकअप वगैरे जर झाली तर आपण नेहमीप्रमाणे ऍसिड ट्रीटमेंट करण्यासाठी ऍसिडच्या टाकीमध्ये टाकून ऍसिड वॉश पण करू शकतो। अतिशय साधी आणि सोपी ही ठिबक सिंचन यंत्रणा आहे। आपण सर्वांनी कृषी विज्ञान केंद्र बारामतीमध्ये या किंवा जळगाव सुपे या गावामध्ये अण्णा खोमणे यांच्या शेतामध्ये येऊन पाहू शकता। एवढेच मी तुम्हाला विनंती करतो। धन्यवाद।